हे कणकवली रेल्वे स्टेशन आपण लास्ट टाइम व्हिडिओमध्ये बघितलं ते. इकडे सगळ्या रिक्षा लागतात अशा. काल आपला तुळशी विवाह कार्यक्रम पार झालाय. हे बघा इकडे आता हे काय काय बनवलं आहे. कणकवली तालुका भालचंद्र महाराजांचं आहे. स्वयंभू मंदिर कणकवली, सावडाव धबधबा, फोंडा घाट, देवगड तालुका मधला देवगड किल्ला बंदर, गजबादेवी मिडवाव. गजबादेवीला मिडवाव मस्त आहे, आम्ही गेलो, छान आहे. कुणकेश्वर मंदिर देवगड तिकडे पण गेलो आहे, छान आहे. समुद्र, देवगड बंदर, सिंधुदुर्गातलं एकदम सेफ बंदर आहे देवगड बंदर. या साईडला मालवणचं आहे, मालवण तालुक्याचं दिलं आहे. सिंधुदुर्ग किल्ला, राजकोट मालवण, मालवण बंदर आणि देवगड मालवण. या साईडला वेंगुर्ला तालुका, वेंगुर्ला तालुका, सागर रेस्ट हाऊस वेंगुर्ला, वेंगुर्ला बंदर, वेंगुर्ला मंदिर आरवली, वेतोबा मंदिर आरवली, वेतोबा मंदिर. वेतोबाचं ते कार्यक्रम होता ना मराठी, त्याचं मंदिर आहे ते आरवली. गणपती मंदिर रेड्डी. आम्ही गेलो इकडे वेंगुर्ल्याला, खूप छान आहे असं फिरण्यासारखं. इकडे वेतोबा मंदिरला जायचं आम्हाला, बघू आता कधी योग भेटते. पण रेड्डी गणपतीला गेलेलो आम्ही, खूप छान आहे. वेंगुर्ला खूप छान आहे बघा. गाडी आमची 1.5 तास लेट आहे, 12:15चा टाईम दाखवतोय. आता सध्या टिपर आहे सगळ्या गावांमध्ये, त्यामुळे काय एवढी गर्दी नाही अजून जायला. 2-3 दिवसांनी अजून जाम गर्दी होईल. काय बोलतो कृषांक? कोणते? हां, कृषांकने काय घातले? हां, या साईडला असं पर्सनल गाड्या थांबवतात. खूप छान सुविधा केली आता. लाईन बघा किती लागली आहे मुंबईत जायची, लोकांची तिकीट करायची. ते गावाला यायला फक्त गाडीचा रिझर्वेशन भेटलं पाहिजे बस, नाही तर कोकणात रिझर्वेशन भेटत नाही, त्यामुळे गाडी प्रॉब्लेम होतात. लहान मुलांना आणायचे नाही. तिकीट जर तुमची रिझर्व असेल ना तर तुम्हाला गावाला यायला काय प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा तिकीटला लाईन किती आहे बघा आता तात्काळसाठी. तात्काळ 11 वाजता ओपन होते ना. कोकण मेवा कणकवली रेल्वे स्टेशन. अजून एवढी गर्दी नाही आहे. उद्या टिपर झाला सगळ्या गावांचा की मग लोकांची गर्दी होईल. समोर गाडी उभी आहे क्रॉसिंगला. इथे तुम्हाला लाडू, काजू, काजूगर वगैरे, चकली, काही खाऊ, सुका मेवा वगैरे काय ते सगळं कोकण मेवा आणि ते आहे.
एक्सप्रेस आली आहे बघा, मुंबईवरून आली आहे. सकाळी 6 वाजता सुटते ठाण्यावरनं, इथे आता 11 वाजता आली आहे. 1 नंबरपासून टाईम चेंज झाला आहे ना. 5 ते 6 तासामध्ये कोकणात पोचते कणकवलीला. जेव्हा वंदे भारत एक्सप्रेस पूर्ण AC. त्या गाडीने आम्ही एकदा आलेलो, पण तेव्हा आपलं चॅनल चालू नाही केला. जेव्हा परत आपण यायचं वेळ आपल्याला टाईम भेटेल आपल्याला, तेव्हा आपण या गाडीची पण आपण एक व्हिडिओ बनवू, कसा काय काय सुविधा आहे आतमध्ये या गाडीमध्ये. AC. आणि क्रिशांगने बघा चिप्स घेतले बघा, चिप्स खाते क्रिशांग ना. गाडी येते मांडवी एक्सप्रेस येते. 1 तास लेट झाली आहे बघा. आम्ही कणकवली स्टेशनला उभे आहे आता. गाडी मांडवी एक्सप्रेस आली आहे कणकवली स्टेशनला. 1 तास लेट आहे. B3 नंबर आहे आपला, B3. AC कोच आहे आपला. यावेळी आपण ACची तिकीट काढली आहे येतानाची. कारण गरमी आहे, त्या गरमीमुळे कसं वातावरणामुळे झोप लागत नाही, गरम होते, गाडी तापते, त्यामुळे आम्ही AC तिकीट काढली आहे. बघूया आता आपण आपल्या गाडीत जाऊया. गर्दी आहे थोडीफार, रिझर्वेशनवालीच आहे सर जास्त करून. 1 तास गाडी लेट झाली. 11:30ची 12:30 आहे. चला आता बघू, आता परत कधी गावाला यायचा योग येतोय बघूया. आता या वर्षाचे तर कार्यक्रम सर्व संपलेत, आता पुढच्या वर्षी डायरेक्ट बघूया कसं काय. डिसेंबरमध्ये यायचा योग आला तर येऊ. गावाला 1-2 दिवस आला तरी पण खूप मस्त वाटतं, माइंड फ्रेश होतं. आली गाडी. आता आपण बघू आपला डबा B3 का. हां येणार ही बघ. B3 हा B2 आला. या सावकाश. B3 चल इथे चल. 38 आणि 40. चल पुढे चल. $38 आणि 40 हां साईड अप. तो पण खाली बसा, नंतर बघू आपण. हां बस. बाय कणकवली. आम्ही आमच्या सीटवर बसलो आता. बाय बाय. आम्ही चाललो मुंबईला. चला मुंबईला जाऊया. मुंबईला आता भेटू आपण पुढच्या महिन्यात, नेक्स्ट मंथ. असं बोल रिटर्न त्यांनी नेक्स्ट मंथ भेट. पप्पा पिशवी बघाय पप्पा चिप्स द्या.
आपण दिव्याला घेऊया कधी केलं. AC मध्ये बघा एक चादर, एक उशी आणि एक ब्लँकेट देतात. हे बघा AC सुविधा रेल्वेकडून. हे बघा बघा ग्रीनरी, कोकणातली ग्रीनरी बघा. किशान काय खातोय? चिप्स. एक वाटी थंड पिली आता. मग हे पिळा रान टोमॅटो सूप. काय नाही ते सूप आहे ते. नाही खातो बाबू. त्या दिवशी मावशीने दिलं तसं टाकतं. आज मावशीने बनवलेलं. हो किशान काय खातोय? चिप्स. तुम्हाला पाहिजे? तुम्हाला पाहिजे का? तुम्हाला पाहिजे? हे सगळ्यांना दे मोबाईलमध्ये. AC डब्यामध्ये गर्दी नसतं ना. अजिबात. या खावा बोल सगळ्यांना. चिप्स खातोय. बस बस बस. थँक्यू किशान. नांदगाव रेल्वे स्टेशन. नांदगाव. तू जातो इथे उतरून? इथून मामाकडे जा. इथून मस्त आहे ना. थँक्यू बोल बापाला. वेलकम किशान. खावं काय मग घेतलं कशाला? काय खातोय तू? चिप्स, भजी. वैभववाडीला पोहोचलोय बघा. टाकून या. चल बाप्पा टाक. परत सीटवर येऊन थांब बाबू. सांडवू नको. लोकांची सीट आहे. आपली सीट आपली नाही आहे. आपल्यावरती आहे. ही एक आणि ती एक. नाही कोण आलं नाही ते बसायला आपल्याला उठावं. वैभववाडी स्टेशन सोडलं आपण आताच. हे बघा वैभववाडी स्टॉप आहे इथं ना.
की ना उतरवायचं इथे उतरू तुला. राजापूर स्टेशन ना? पप्पा आमचं स्टेशन आलं. नाही आपलं स्टेशन नाही. हे बघ इकडे जगह आहे बघ. दही वडा अरे भैया चटली भैया. खाणार हा लाडू. तू खाली उतर. काय रे कडक नाही आहे. अरे आली बाप. काय नाव आहे? शूटिंग बरा. आई थर्ड एसीची तिकीट बुक केली तर झोपलोय. अप्पर सीट भेटलेली. ब्लँकेट आहे. ब्लँकेट दिलंय. चादर आणि उशी दिली. उशी 3 भेटतात प्रत्येक सीटवर असते. रेल्वेकडनं असते सगळे. ब्लँकेट उशी आणि खाली व्हाईट चादर. मस्त गार एसी आहे. समोर रिचांगला आणि रुचियाला समोर सीट भेटली साईड अप्पर. ती पण तुम्हाला दाखवतो. समोर बसले साईड अप्पर. रिचांग काय कर. साईड अप्पर भेटली. मला अप्पर भेटली. अरे हा सांगितलं का मी. पप्पाने सांगितलं राईस वाल्याला. मीठा साधा. एक दो पण नाही बाबू या नको इथे बघ नाही इथे बघ नाही. मटका दही दही वडे. मी मम्मीकडे झोपलोय खरं. नाही पप्पा काय झोपतो. मी मम्मीकडे माझे कार नाही आलं. नवीन कार नाही. मी झोपलेलो मस्त की 2-3 तास ना कृष्णा. 2-3 तास झोपलेलो. मम्मी पण झोपलेली तिकडे त्या साईडला. मस्त आहे की. कधीच रत्नागिरी चिपळूण कधी गेलं काही समजलं पण नाही. इथे एसी आहे. हा बघा एसी. तिकडे पण एसी. मस्त झोप झाली ना कृष्णा. एसी मध्ये थंड थंड का.
भाऊ क्रिशांक चाय पितोय बघा. गरम आहे. गरम आहे ना. व्हिडिओ केला पप्पाने. पप्पाने व्हिडिओ केला तुझा. ते वडापाव आणि चहा बघा. कसा आहे वडापाव क्रिशांक? मस्त आहे ना. नाही तोंडाच्या काय करते. आणि झोप झाली का क्रिशांकची? हा. थंड झाली बाबू. किती एक दो सर गरम कॉफी कॉफी गरम कॉफी कॉफी. बाबू चल ना लवकर. रात्रीचे 7:45 वाजले. पनवेल स्टेशनला पोहोचले. आता गाडी अर्धा तास लेट झाली. पनवेल स्टेशन आता उतरतात लोक. 7:45 झाले. अर्धा तास गाडी लेट पनवेल स्टेशनला. बघू आता तिथून ठाणा. पुढचा स्टेशन ठाणा आहे. पनवेल स्टेशनला पोहोचले. रात्री 7:45 वाजले. 7:41. आता पुढचं स्टेशन आहे ठाणे. बघू आता किती वाजतील. गाडी थांबली भरपूर आहे मागे सिग्नलला क्रॉसिंग. अर्धा तास गाडी लेट झाली. इकडे नको जाऊ. इकडे इकडे इथे इथे. आता चला भाऊ उतरायचं पुढचं स्टेशन. शिका शिका नवरा बायको टेस्टर. ठाणा स्टेशन इथे आहे. ठाण्याला पोहोचलो आम्ही. 8:30 वाजता ठाणा स्टेशनला आले गाडी. इथे बघा ठाणा स्टेशनला पोहोचलो स्टेशनला. स्टेशन ठाणा स्टेशनला गाडी पोहोचली. 8:30 वाजले आहेत. गाडी थोडीशी लेट झाली. अर्धा तास लेट आहे. तर आता आपण घरी जाणार आहे. लोकल पकडणार. बघा आता लोकल भेटते का. लोकल पकडून आता घरी. आपली कोकण जर्नी संपत आलेली आहे. कणकवली ते ठाणे मांडवी एक्सप्रेस एसीने केला आपण. टायर एसीने केला प्रवास. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. ठाणा स्टेशनला पोहोचलोय आम्ही. 8:30ला उतरलो. आता लोकल पकडून घरी चाललोय. बघा आता 8:30ला आली गाडी. बघा आता लोकल पकडणार. ट्रॅव्हल तुम्हाला कसा वाटला कणकवली ते ठाणे मांडवी एक्सप्रेसने केला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि कोकणातला व्हिडिओवर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.